हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू नंबर चड्डा सायन्स अकॅडमी. आपण क्वेश्चन बँक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. आपले दोनचे टॉपिक झालेले आहेत, रोटेशनल डायनॅमिक्स अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पेपर 2 मधला आपण एक टॉपिक घेत आहोत, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. अ व्हेरी सिंपल टॉपिक. लेट अस स्टार्ट विथ दी 1 मार्क क्वेश्चन सीरीज. तर पहिला प्रश्न जो आहे, the minimum frequency of the photoelectric effect on the metal is 7 into 10 raised to 14 hertz. Find the work function of the metal. Okay. पहिला 1 मार्काचा जो तुमचा प्रश्न आहे त्याने दिलेला आहे की मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय व्हॉट? म्यू नॉट. आणि म्यू नॉट ची व्हॅल्यू किती दिली आहे? 7 into 10 raised to 14 hertz, and they are asking us to calculate work function. Work function find out. The work function चा फॉर्म्युला आहे h nu naught. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. h ची व्हॅल्यू आहे 6.63 into 10 raised to -34 जूल सेकंड. ही व्हॅल्यू तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. युजुअली परीक्षेमध्ये ते देणारच आहे तुम्हाला, तरी आपल्याला ती माहित असलेली काय व्हॅल्यू आहे सांगा? into 10 raised to 14. ओके. 6 3 7 3 21, 2 carried 42, 44 4 carried 46, so it is 46.41 into 10 raised to -20, -34 plus 14. This can be written as 4.641 into 10 raised to -19 joule. So this is your answer. If you wish, you can convert this 4.641 into इलेक्ट्रॉन वोल्ट. आपल्याला याला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल. त्यांनी आपल्याला तसं विचारलेलं नाहीये. 4.641 into 10 raised to -19 divided by 1.6 into 10 raised to -19. जूलला 1.6 into 10 raised to -19 ने डिवाइड केलं तर आन्सर कशामध्ये येणार? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. सो व्हॉट इज वर्क फंक्शन इक्वल टू 16 2s are 32, 144 म्हणजे 2.90 पुढे येईल. म्हणजे ह्याला अप्रॉक्सिमेटली आपण 2.9 इलेक्ट्रॉन वोल्ट असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा तुम्ही, यू कॅन एंड अप युअर आन्सर ऍट दिस पॉइंट ऑल्सो. तुम्ही तुमचा आन्सर इथं एंड करू शकता. गॉट इट? सो दिस वाज द फर्स्ट प्रॉब्लेम. दॅट वाज क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम युअर क्वेश्चन बँक. लेट अस शिफ्ट टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. लेट्स टेक अ नोट ऑफ दिस. द नेक्स्ट प्रॉब्लेम, that is question number 6. Find kinetic energy of emitted electron if photoelectric effect energy of incident photon is 4 electron volt and work function is 2.4 electron volt. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. त्याने एनर्जी ऑफ एन इन्सिडेंट फोटॉन दिलेली आहे, ती आहे 4 इलेक्ट्रॉन वोल्ट. त्यांनी आपल्याला वर्क फंक्शन दिलेलं आहे 2.4 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि त्यांनी आपल्याला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम विचारलेली आहे. यू कॅन्ट गेट द क्वेश्चन इजियर देन दिस. द इन्सिडेंट एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. दिस इज आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इक्वेशन. ई ची व्हॅल्यू आहे 4, फाय नॉट ची व्हॅल्यू आहे 2.4 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. So what is kinetic energy maximum is equal to 4 minus 2.4, that is 1.6 electron volt. Got it? And you will get 1 mark. The next question is find the energy of an photon whose linear momentum is 2 into 10 raised to -16 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ओके. सी या प्रॉब्लेम मध्ये नाही का त्यांनी आपल्याला मोमेंटम ऑफ एन फोटॉन जो दिलेला आहे
2 into 10 raised to minus 16 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड असं दिलेलं आहे. तर हे जे युनिट आहे हे सीजीएस मध्ये आहे. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे एनर्जी ऑफ एन फोटॉन. एनर्जी ऑफ एन फोटॉनचा फॉर्म्युला काय आहे? E इज इक्वल टू पीसी. पीसी झाला मोमेंटम, सी झाला वेलोसिटी ऑफ लाइट. तर सी ची व्हॅल्यू जी आपल्याला माहिती आहे ती किती आहे? 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. तर इथं आवश्यकता ही आहे की ह्याला सुद्धा आपण सीजीएस युनिट मध्ये लिहावं. तर हे मी असं लिहिणार 3 into 10 raised to 10 सेंटीमीटर पर सेकंड. एनर्जी ऑफ फोटॉन हा आपल्याला विचारलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? एनर्जी ऑफ एन फोटॉन पीसी, मोमेंटम इनटू वेलोसिटी ऑफ लाइट. पी ची व्हॅल्यू किती आहे? 2 into 10 raised to minus 16. सी ची व्हॅल्यू किती आहे? 3 into 10 raised to 10. ओके, 2 3s are 6 into 10 raised to minus 16 plus 10 raised to 10 म्हणजे किती झालं? 10 raised to minus 6. But note one thing, we have used CGS unit for momentum, CGS unit for light. So the energy will be also in CGS unit and your answer will be equal to 6 into 10 raised to minus 6 Earth. Got it? Please take a note of it. Now we have completed with 1 mark question. Now let's go for the 2 marks question. तर 2 marks question मधला पहिला प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर 5 आहे तो. इफ द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 10 raised to 14 hertz is 6.63 joule, calculate the number of photons in the radiation. Okay, very simple problem. त्यांनी आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन दिलेली आहे ती किती आहे? 10 raised to 14 hertz. ओके ओके. त्यांनी एनर्जी ऑफ रेडिएशन दिलेली आहे. एनर्जी ऑफ रेडिएशन, एनर्जी ऑफ रेडिएशन that is E. टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन मी ET लिहितो, that is equal to 6.63 joule and they are asking us to calculate number of photons. ज्याला मी कॅपिटल N नी डिनोट करतो. ओके. Now tell me what is formula for energy of one photon? Energy of one photon. Yes, you know, everyone knows it. It is equal to what? hν. Therefore, energy of radiation, total energy of radiation will be equal to, total energy of radiation will be equal to number of photons into energy of one photon. ठीक है. अब टोटल एनर्जी कितना दिया है? 6.63 जूल. ओके. नंबर ऑफ फोटॉन्स मला कॅल्क्युलेट करायचे आहे. h ची व्हॅल्यू किती आहे? 6.63 into 10 raised to minus 34. ओके. फ्रीक्वेंसी ऑफ रेडिएशन किती आहे? 10 raised to 14. ये भी सही है. 6.63 is equal to n into 6.63 into 10 raised to minus 34 plus 14 is what? Minus 20. Therefore n is equal to 6.63 6.363 जाणार आणि 10 raised to minus 20 इथं आला तर तो काय होणार? 10 raised to plus 20. So this is equal to what? The number of photons that are present in the radiation. They are asking us to calculate the number of photons in the radiation. Number of photons in radiation is equal to 10 raised to 20 hertz. Okay. Let's shift to the next problem. सोपी गणित आहे. बोर्ड एग्जामिनेशन्स मध्ये तुम्हाला you can expect it will be an easier one. The question number 6 from your question bank. An electron is accelerated through potential difference of 120 volt. Find its Broglie wavelength. ओके. हा प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. आता इथे आपण एक डायरेक्टली रेडीमेड फॉर्म्युला वापरायचा आहे. When an electron is accelerated through potential difference of V volt, then de Broglie wavelength
de Broglie wavelength associated with it is given by lambda is equal to 1.228 upon root v नॅनोमीटर. हा डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरायचा, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तो डिराइव्ह केलेला आहे. म्हणजे इथं किती येणार 1.228 अपॉन रूट 120. obviously the answer will be in what नॅनोमीटर. आता इथं तुम्हाला परीक्षेमध्ये असं तुम्हाला वाटू शकतं की अरे आता अंडर रूट 120 आपण कसं कॅल्क्युलेट करायचं. लुक ॲट दिस. is 120 approximately equal to 121? Approximately. So is under root 120 approximately equal to under root 121? What is square root of 121? 11. So this value is very close to what? 11. Very good. जर तुम्ही कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेट केलं तर 11 आहे ना 10.95 येईल. पण ओके 1.228 ला जर मी 11 ने डिवाइड केलं तर 0.1 11 12 1 परत 18 परत 1 येईल. तर हा नंबर 0.11 2 राउंड अप आपण केलं ह्याला तर ही डी ब्रॉग्ली वेवलेंथ किती येणार 0.112 नॅनोमीटर which matches with your answer. तर तुम्ही हे परीक्षेसाठी लक्षात ठेवू शकता की 120 ला आपण अप्रॉक्सिमेटली 11 घेऊ शकतो. पटकन का 1 मार्काला प्रश्न आहे हा. त्याचं तुमच्याकडे 2 मार्क आहे सर. तर हा एक हे जे स्टेटमेंट आहे त्याला 1 मार्क आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनला 1 मार्क आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन है कैलकुलेट द स्टॉपिंग पोटेंशियल when metal with work function 0.6 electron volt is illuminated with the light of 2 electron volt. ओके एकदम सोपा हा पार्ट आहे तो. स्टॉपिंग पोटेंशियल एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, स्टॉपिंग पोटेंशियल इन वोल्ट is numerically equal to maximum kinetic energy in electron volt. हे मी डिराइव्ह पण करून दाखवतो. आपण हा प्रॉब्लेम आधी पहिल्यांदा डाटा जर लिहून घेऊया आपण त्याचं. त्यांनी काय दिलेलं आहे वर्क फंक्शन किती दिलेलं आहे. वर्क फंक्शन प्रॉब्लम नंबर 7 फ्रॉम योर इतना दिया उन्होंने. वर्क फंक्शन अपने को 0.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. ई किती दिलेला आहे 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि त्यांनी आपल्याला स्टॉपिंग पोटेंशियल विचारलेलं आहे. तर हाऊ टू सॉल्व दिस. लुक ॲट दिस. पहिली स्टेप E is equal to phi naught plus kinetic energy maximum. First use this formula. Okay. Now what is E is equal to? E is equal to 2 electron volt. Work function is 0.6 electron volt plus kinetic energy maximum. If you settle down the calculations, you will get this as 1.4 electron volt. So what is maximum kinetic energy is equal to 1.4 electron volt, or I can write it kinetic energy maximum is equal to 1.4 into E joule. What is E? E stands is equal to 1.6 into 10 raised to minus 19. ओके. जर तुम्हाला इलेक्ट्रॉन वोल्टला जूल मध्ये कन्वर्ट करायचे तर तुम्हाला 1.6 into 10 raised to minus 19 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. स्टॉपिंग पोटेंशियल into E is equal to kinetic energy maximum. Work done by the stopping potential is equal to the energy of most energetic photoelectron. तर VOE is equal to 1.4 E. आता हे जूल मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. तुमचा पहा E गेला आणि VO ची व्हॅल्यू किती आली सांगा मला 1.4 व्होल्ट. मग इथं एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे जो तुमच्या सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचा आहे की दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इन इलेक्ट्रॉन वोल्ट इज numerically equal to
स्टॉपिंग पोटेन्शियल इन वोल्ट. म्हणून हा प्रॉब्लेम आम्ही ओरली सुद्धा सॉल्व्ह यासाठी होतो की हे दोन पॉइंट्स पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी 1.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल 1.4 व्होल्ट आहे. रिमेंबर दिस, द maximum kinetic energy in electron volt is numerically equal to stopping potential in volt. Got it? Let's take a note of this. Let's shift to the 3 marks problem now. 3 problems आहेत. Calculate de Broglie wavelength of a bullet moving with the speed 90 meter per second and having a mass 5 gram. ओके, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. 3 मार्काचा प्रॉब्लेम नंबर 4. ओके, कॅल्क्युलेट दी ब्रॉगली वेवलेंथ. स्पीड किती दिलेला आहे? 90 मीटर पर सेकंड. मास किती दिलेला आहे? 5 ग्रॅम, म्हणजे 5 into 10 raised to minus 3 kg. त्याने आपल्याला विचारलेला आहे डी ब्रॉगली वेवलेंथ. डी ब्रॉगली वेवलेंथ इज इक्वल टू h upon p, म्हणजे h upon mv, म्हणजे 6.63 into 10 raised to minus 34 divided by mass is equal to 5 into 10 raised to minus 3 and v is equal to 90. So lambda is equal to 6.63 into 10 raised to minus 34 divided by 5 into 90 is 450. 450 into 10 raised to minus 3 is 0.45. Okay, now look at this, 0.45. You have to divide 6.63. 6.63 divided by 0.45, म्हणजे 66.3 divided by 4.5, म्हणजे 663 divided by 45. ठीक है, 45 बनता 45. ओके, 1 2 3. ठीक है, 45 4 जा 180, बरोबर है, 180 20 33. पॉइंट आला 0. तो अगर मैं यहाँ पर 45 8 ला किती आहे? 360, म्हणजे 7 घेऊया. 7 5 35, 3 कॅरी 24, 315, म्हणजे परत 150. 45 3 जा म्हणजे 14.73. So this will be equal to 14.73 into 10 raised to minus 34 meter, or it will be equal to 1.473 into 10 raised to minus 33 meter. So this is your calculation. आणि तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे त्यांनी 1.472. Okay, we have just rounded up the figure at the end. You can write as 1.473 into 10 raised to minus 34 meter. Now let's shift to the second problem. 3 मार्काचा second problem. सोपे problem तुम्हाला बोर्ड साठी. Question number 5 त्यांनी दिलेला आहे. Okay. The energy of photon is 2 electron volt. Energy of photon कितना दिया उन्होंने? 2 electron volt. Find its frequency and wavelength. Okay. क्या विचार है? Find its frequency and wavelength. अरे क्या क्वेश्चन है यार? Find its frequency and wavelength. 2 electron volt आज आपण जूल मध्ये कन्वर्ट करूया. 10 raised to minus 19 joule. That is 3.2 into 10 raised to minus 19 joule. Okay. So पहिला पार्ट आपण कंप्लीट करू. E is equal to काय आहे? h mu. ओके, तर व्हॉट इज म्यू इज इक्वल टू E upon h. E किती आहे? 3.2 into 10 raised to minus 19 divided by h वैल्यू किती आहे? 6.63 into 10 raised to minus 34. ठीक है, ये भी सही है. तो ये बना 3.2 divided by 6.63 into 10 raised to minus 34 वर गेला. 34 minus 19 किती झाले? 50. ओके,
आता तुम्ही पहा न्यूमरेटर मध्ये आहे 3.2, डिनॉमिनेटर मध्ये आहे 6.63. डिनॉमिनेटर लहान आहे, न्यूमरेटरला आपण मोठं करूया, ह्याला आपण 32 डिवाइडेड बाय 6.63 करूया. मग हे काय होणार 10 रेज टू 40. बरोबर आहे, 1 0 आपण इथनं घेतला. तर 32 डिवाइडेड बाय 6.63. दिस यू नीड टू डू द डिव्हिजन. तुम्हाला डिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येत आहे 4.826 into 10 raised to 14 hertz. आता मुलं असं विचारतात की सर जर नाही का परीक्षेत वेळ नाही, कॅल्क्युलेट वेळ नाही, शक्यच नाहीये. अर्धा मार्क तुम्हाला अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे, तर अगदी लहान पोरासारखं जरी केलं तरी झालं. 3200 डिवाइडेड बाय 663 असं करत बघा. काय लॉगबुक वापरण्याची पण आवश्यकता नाही. लॉगबुक वापरायचं आहे, वापरू शकता तुम्ही ह्या पॉइंटला, पण त्याच्या यू कॅन डायरेक्टली इव्हन डू दिस कॅल्क्युलेशन्स इन दिस वे. आणि जर असे प्रॉब्लेम जेव्हा सीईटीला येतात ना, तेव्हा कशी कॅल्क्युलेशन्स केले जातात फास्ट बघा. 6.63 ला आपण 20/3 लिहू शकतो. 20/3 ठीक आहे. जेव्हा 96/20 झालं, 96/20 म्हणजे किती 4.8 बघायचं. हे तुम्हाला अप्रॉक्सिमेशन पटकन जमले पाहिजे. 6.6 20/3 म्हणजे ऍक्च्युअली 6.667 आहे. 6.63 ला आपण राऊंड अप करू शकतो अगदीच. म्हणजे हे जेव्हा तुम्हाला 4 ऑप्शन्स पैकी एक पिकअप करायचं असतं ना, तेव्हा हे असे अप्रॉक्सिमेशनचे कॅल्क्युलेशन्स खूप उपयोगी पडतात. बोर्ड्स मध्ये तशी वेळ येणार नाही, भरपूर वेळ आहे. लॉग कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. तर लॉग कॅल्क्युलेशन्स वर मी लवकरच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे की जेणेकरून तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन्स पण कसे करता येतील ते शिकवण्यात येईल. मी युजली सांगत असतो विद्यार्थ्यांना की ट्राय टू अवॉइड ॲज मच ॲज यू कॅन. ओके, आता आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली होती. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे वेवलेंथ. ओके, व्हेरी सिंपल. व्हॉट इज c इज इक्वल टू न्यू लॅम्डा. वेलोसिटी ऑफ लाइट इक्वल टू फ्रीक्वेंसी इनटू वेवलेंथ. ठीक है, c की वैल्यू कितनी है 3 into 10 raised to 8. फ्रीक्वेंसी की वैल्यू कितनी होती है 4.826 into 10 raised to 14 into लैम्डा. ये भी सही है. तो लैम्डा की वैल्यू कितनी हो गई 3 into 10 raised to 8 divided by what 4.826 into 10 raised to 14. So this will be equal to 3/4.826 into 10 raised to minus 6. 8 minus 14. I always tell my students that whenever you are doing the calculation, see that the numerator is always greater than denominator. इधर 3 आहे, खाली 4.8 आहे, म्हणजे वर 30 करा. म्हणजे तुम्ही 1 0 बॉरो केलेला आहे, 1 0 बॉरो केलेला आहे. मग इथं काय येणार 10 raised to minus 7 मीटर. Now if you divide 30.4826 as per the answer given, it has to be 6.229 into 10 raised to minus 7 meter. That is 6229 into 10 raised to minus 10 meter. म्हणजे 6229 AU. ओके, परत एकदा सांगतो की हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही लॉग नी करायचे आहेत, मग तुम्हाला आन्सर भेटेल. लॉग कॅल्क्युलेशन्सचा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. ओके, तर आता इथं विद्यार्थी असं विचारू शकतात सर आता हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही कसे काय केले असते अप्रॉक्सिमेटली. दाखवतो मी अप्रॉक्सिमेटली करून. 30 डिवाइडेड बाय 4.826 आहे ना, मी 4.8 लिहितो फक्त. म्हणजे काय झालं याचं आम्हाला 300 भागिले 48 300 डिवाइडेड बाय 48. ओके, म्हणजे 75 डिवाइडेड बाय काय झालं 12. बोथ गोइंग इन व्हॉट 4 स्टेबल. ओके, 75 आणि 12 both going in what 3 stable. 25 divided by what 4. Now what is 25 divided by 4? 6.25. 6.229 माझा अप्रॉक्सिमेटली किती आलं 6.25. ओके,
आता इथं बघा त्याच्यात मी अजून कसा थोडासा चॅप्टरपणा करू शकतो कॅल्क्युलेशन मध्ये. हा नंबर 4.8 ने मी डिवाइड केलं की 6.25 आलेला आहे. बरोबर. हा नंबर जर खालचा नंबर हा 4.8 पेक्षा थोडासा जास्त असेल तर हे आन्सर ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी येईल. 6.25 लिहायचे मी 6.23 लिहिल म्हणजे अप्रॉक्सिमेटली असेल आन्सर. हे असे अप्रॉक्सिमेशन्स करायचे आहेत. तुम्ही बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तसे अप्रॉक्सिमेशन्स नाही करायचे आहे प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही लॉगबुकच वापरायचं आहे किंवा कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. जस्ट एक सीईटी साठी उपयोगी पडावं म्हणून हे तुम्हाला मी शॉर्टकट शिकवलेला आहे. चलो अब लास्ट प्रॉब्लेम की तरफ बढ़ते हैं. आजच्या दिवसातला शेवटचा प्रॉब्लेम. The work function of the surface is 3.1 electron volt. Okay. A photon of frequency 1 into 10 raised to 15 hertz is incident on it. Calculate the incident wavelength. Is photoelectric emission occur or not? Okay. Work function of the metal surface त्यांनी किती दिलेला आहे 3.1 electron volt. Problem number 6 from your question bank. वर्क फंक्शन कितना है 3.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक है. ठीक है. फोटॉन ऑफ फ्रीक्वेंसी किती दिलेला आहे 1 into 10 raised to 15 hertz. ओके. कॅल्क्युलेट द इन्सिडेंट वेवलेंथ. पहिल्यांदा आपण इन्सिडेंट वेवलेंथ फाइंड आउट करूया. ओके. इंसिडेंट फ्रीक्वेंसी nu is 1 into 10 raised to 15 hertz. Okay. C is equal to nu lambda. Therefore, incident wavelength is equal to C upon nu. C आहे 3 into 10 raised to 8. nu किती आहे 1 into 10 raised to 5 म्हणजे 3 into 10 raised to काय येणार -7. 1 into 10 raised to 15 आहे. सॉरी 15. 10 raised to -7 म्हणजेच किती येणार 3008. सो व्हॉट इज युअर इन्सिडेंट वेवलेंथ 6008. सेकंड पार्ट त्यांनी काय विचारलंय विल फोटो इलेक्ट्रिक एमिशन टेक प्लेस ऑर नॉट. ओके. विल फाइंड इट आउट. What is energy of incident photon? What is formula for energy of an incident photon? चा फॉर्म्युला काय आहे h nu. h किती आहे 6.63 into 10 raised to -34. nu किती आहे 1 into 10 raised to 15 म्हणजे 6.63 into 10 raised to -34 plus 15 किती झालं -19 हे झालं जूल. 6.63 into 10 raised to -19 divided by 1.6 into 10 raised to -19 ने डिवाइड केलं तर जूल कशामध्ये कन्वर्ट होणार इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. आता 6.63 ला 1.6 ने डिवाइड करायचं आहे. 16 4 जा 64 23 16 1 जा 16 70 16 4 जा 64 60 16 3 जा 48. ओके. 4.143 इलेक्ट्रॉन वोल्ट ही झाली माझी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. ठीक है. As incident frequency is greater than the energy of an incident photon. Sorry. This is energy of as energy of an incident photon is greater than work function. तुमचा एनर्जी ऑफ एन इन्सिडेंट फोटॉन किती आहे 4.143 इलेक्ट्रॉन वोल्ट. वर्क फंक्शन किती आहे 3.1. फोटो इलेक्ट्रॉन इजेक्ट करण्यासाठी किती एनर्जी लागते 3.1. दिली किती 4.1. गरजेपेक्षा जास्त दिलेली आहे. therefore there will be photoelectric emission. Okay. So this was the solution that was provided for the numericals from the question bank from the topic dual nature of radiation and matter. Okay, we'll meet in our next lecture with new topic. Until then, goodbye and work hard.